सुंदर नेसली ना साडी, तर अशी सुंदर साडी कशी नेसायची, किंवा तू खूप सुंदर साडी नेसतेस दीदी, आम्हाला पण सांग तू कशी साडी नेसतेस. हे भरपूर मला कमेंट्स होत्या आणि खूप दिवसांपासून होत्या. म्हणून म्हटलं फायनली आपल्या सगळ्या तायांना दीदींना सांगावं की मी कशी साडी नेसते, म्हणजे तुम्हालाही साडी नेसायला सोपं जाईल. आणि हो, साडी कितीही स्वस्त असली ना तरी त्या साडीमध्ये सुंदर कसं दिसायचं ना, हे पूर्ण साडी ड्रेपिंगवर असतं, किंवा आपण साडी कशी नेसतो ना यावर डिपेंड असतं. अगदी स्वस्त साडी सुद्धा तुमच्या अंगावर छान दिसू शकते, फक्त जर तुम्ही साडी छान नेसली तर. म्हणूनच आपला आजचा हा मिनी ब्लॉग आहे. पूर्ण साडीचे डिटेल्स त्यामध्ये मी सांगितलेले आहे, तर नक्की बघा पूर्ण ब्लॉग, म्हणजे तुम्हाला समजेल की सुंदर साडी कशी नेसायची. आणि मी त्यासाठी ही पार्टीवेअर साडी घेतलेली आहे. तर चला आपण बघूया कशी नेसायची साडी. साडी नेसण्यासाठी मी माझ्या साडीचा जो आपल्या पल्लूच्या ऑपोजिट साईडचा जो भाग असतो तो माझ्या उजव्या हातापासून, म्हणजे आपल्या उजव्या कमरेपासून खोचायला, पेटीकोट मध्ये खोचायला सुरुवात करायची आणि एक राऊंड मारून पुढे आणायचा. आता त्यानंतरची साडी दाखवते मी तुम्हाला. त्यानंतर आपला पल्लू काढून घ्यायचा आहे. तर जास्त लांबही नाही आणि अगदी छोटाही नाही, आपल्याला आवडेल असा, पण थोडासा गुडघ्याच्या खाली जाईल असा, कारण की छान वाटत नाही जास्त वरही असल्यावर आणि जास्त खाली असेल तर, त्यासाठी थोडासा गुडघ्याच्या खाली सोडायचा आहे. तर मी इथे आपलं नॉर्मली अशाच प्लेट्स करून घेतल्या आहे, कारण की नंतर पल्लू खालीवर नको व्हायला म्हणून. बघा माझ्याबरोबर गुडघ्याच्या खालीपर्यंत मी हे सोडलंय, पल्लू सोडलाय. त्यानंतर ना इथे 2 मिनिटासाठी मी अशी गाठण टाकून घेतेय. तुम्ही पिनही लावू शकता. आणि आता मी पल्लू करून घेते. एकदम इझी स्टाईल आहे ही. जो पण काट असेल त्या साईजवर मी पल्लूचा अशा प्लेट्स घेत असते आणि एकदम इझी मध्ये होऊन जातात. पार्टीवेअर साड्यांचे तर नॉर्मली मी असंच करते. हे बघा, सगळ्या प्लेट्स झालेल्या आहे. त्यानंतर आपण जेवढ्या पण प्लेट्स करून घेतलाय सगळ्या प्लेट्सला मिळून एक असा पिन लावून घ्यायचा आहे. आणि ह्या सगळ्यांना मिळून एक, म्हणजे हे एक नॉर्मल एक वरची प्लेट किंवा सगळ्यात खालची जी प्लेट असते ना त्याला अशा हातात पकडायचं आहे आणि एक दुसरा पिन घ्यायचा आहे, तो इथे असा लावून द्यायचा. कारण प्रत्येक वेळी आपल्या सोबत हेल्पला कोणी आपल्यासोबत असेलच असं नाहीये, आणि माझ्यासोबत तर कधीच कोणी नसतं, म्हणून ही आयडिया यूज करते. आणि ह्या सेट करून घ्यायच्या थोड्याशा आपल्याला जशा हव्या तशा. बघा किती छान झाले. त्यानंतर ना हा जो भाग आहे ना हा ओपन करून द्यायचा. हे राहिलं तरी चालेल, अशी गाठण ठेवली तरी चालेल. त्यानंतर 1-1.5 प्लेट एवढी जागा सोडून द्यायची साडीची. आणि तिथून पुढे अशा थोड्या, आता जर झिम्मीची साडी वगैरे असेल की ज्या तुम्हाला माहिती आहे निरीमध्ये फुगतात त्या साड्या, तर त्यांच्या थोड्या थोड्या मोठ्या प्लेट्स टाकून घ्यायच्या. कारण तुम्ही जेवढ्या छोट्या टाकाल ना तेवढं ती जास्त साडी फुगणार. त्याच्यामुळे जर फुगणारी साडी असेल तर नॉर्मली मोठ्या प्लेट्स टाकायच्या. भले की त्याच्या थोड्या प्लेट कमी येऊ द्यात, पण ते दिसायला छान दिसतं, अगदी असं फुगल्यासारखं दिसत नाही. ओके, माझी ही प्लेट जरा बसत नाहीये म्हणून ती मी सोडून अशी मोठी करून घेते. जेवढं लास्टची आपल्याला ऍडजस्ट करता येते, कारण वरची प्लेट छोटी घ्यायची नाही. बऱ्याचदा असं होतं की थोडंसं जागा, म्हणजे थोडीशी साडी राहते आणि तिथे आपण ऍडजस्ट करून एक प्लेट बसवतो, तसं नाही करायचंय. तर अशी मोठी प्लेट घ्यायची ती ऍडजस्ट करून. त्यानंतर ना हे सगळं असं सेट करून घ्यायचंय आणि आपल्या हाईटनुसार पेटीकोट मध्ये खोचून घ्यायचंय. जर तुम्ही हील घालणार असाल साडी नंतर ना, तर आधीच, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही साडी नेसणार आहे त्याच वेळी तुम्ही हील घाला, म्हणजे तुम्हाला नंतर ना साडी अशी वर जाणार नाही हील घातल्यानंतर. कारण आपण ज्यावेळेस हील घालून साडी नेसतो त्यावेळी अंदाज परफेक्ट येतो. त्यानंतर ना काय करायचंय, हा जो वरचा भाग आहे ना तो ओपन करायचा आहे थोडासा आपल्या उजव्या हाताकडचा. आणि ही जी गाठण आहे तर ती अशी इकडे जाऊन हातात घ्यायची. हे बघा, ही गाठण या हातामध्ये. त्यानंतर इकडे असं आपल्याला हवं तेवढं असं टाईट करायचं आहे.
अशा छोट्याशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आपल्याला हव्या तशा, आणि ही गाठण अशी खोचायची आधी इथे, आणि त्याच्यानंतर वरतून पिन लावायचं. तर असं पिन लावायचं. त्यानंतर आपण जेवढं पण वरचा भाग ओपन केला होता तो परत आपल्या पेटीकोटमध्ये छान असं सेट करून द्यायचं आहे, खोचून द्यायचं आहे. ओके. आणि हे बघा, आणि म्हणजे सुंदर साडी नेसून तयार आहे मी. झाली ना परफेक्ट. बघा, फुगणारी साडी आहे तरी सुद्धा मी एवढी छान अशी नेसली आहे. तर तुम्हाला समजली का ही प्रोसेस? तुम्हाला समजली असेल तर मला कमेंटमध्ये हो यस असं कमेंट करा. आणि ज्यांना समजली नाही त्यांनी मला परत एकदा विचारा की दीदी कशी नेसायची. मी तुमच्यासाठी स्पेशल असा मोठा ब्लॉग डिटेल्समध्ये टाकेल. तर हा असा आपला मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.